आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आभाळा आता तरी बरस। पावसासाठी ईश्वरपूरच्या दत्त मंदिरात साकडे। दत्त टेकडी योग ग्रुपची सामूहिक प्रार्थना, पुरोहितांनी केला जलाभिषेक। मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाने दडी मारल्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची व्याकुळता आता देवाच्या चरणी पोहोचली आहे। पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा आणि निसर्गाने कृपा करावी यासाठी ईश्वरपूर येथील दत्त टेकडीवर दत्त टेकडी योग ग्रुपच्या वतीने सामूहिक प्रार्थना व साकडे घालण्यात आले। दत्त मंदिरामध्ये पुरोहित श्याम दंडगे यांच्या मंत्रोच्चाराच्या मंगल आणि भारावलेल्या वातावरणात भगवान दत्तात्रेयांना जलाभिषेक, पंचामृत अभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। हे दत्त महाराज, आता तरी आभाळ भरून येऊ दे, शिवार हिरवेगार होऊ दे, शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळू दे अशी आर्त हाक यावेळी दत्तभक्तांनी मारली। चालू हंगामात बैलजोडी, ट्रॅक्टर, बियाणे आणि खतांची संपूर्ण पूर्वतयारी करूनही केवळ आभाळाने पाठ फिरवल्यामुळं शेतकरी कमालीचा हवालदिल झालाय। अशा कठीण परिस्थितीत विज्ञानाबरोबरच श्रद्धेचाही आधार घेत दत्त टेकडी योग ग्रुपचे अध्यक्ष माणिक सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने हा विशेष अभिषेक सोहळा पार पडला। अभिषेकानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली। बळीराजाच्या कष्टाची चीज हो, शिवार पुन्हा हिरवाईने नटू दे आणि प्रत्येकाच्या घरात सुखसमृद्धी नांदो अशी भावना यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली। श्रद्धा, आशा आणि निसर्गावरील विश्वास यांचा संगम असलेल्या धार्मिक उपक्रमात महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। यावेळी महाराष्ट्र राज्य बुरुड समाजाचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, रील स्टार रवी सूर्यवंशी, डॉक्टर रमेश पाटील, उद्योजक राजेंद्र पाटील, अभियंता गणेश सूर्यवंशी, गणेश खैरे, गणेश कुंभार यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभाळाकडे लागलेले शेतकऱ्याचे डोळे आता थोकू लागलेत। मातीत बीज पेरले पण त्याला अंकुर फुटण्यासाठी वरुण राजाच्या एका सरीची आस आहे। शेतकरी, शेतमजूर, जनावरे आणि प्रत्येक गावकऱ्याचे जीवन पावसाशी जोडलेले आहे। वरुण राजाने आता आणखी परीक्षा न पाहता भरभरून बरसावे, कोरड्या पडलेल्या धरतीला जीवनदान मिळावे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, बळीराजाच्या डोळ्यातील प्रतीक्षेचे अश्रू आता आनंदाश्रूमध्ये बदलू देत अशी श्याम उर्फ भास्कर दंडगे पुरोहित ईश्वरपूर यांनी दत्तचरणी आर्त विनंती केली। दत्त टेकडी ग्रुप ईश्वरपूर, दत्त साधना योगा ग्रुप ईश्वरपूर यांच्या मार्फत आमचे गुरुवर्य श्याम दंडगे यांनी ईश्वरपूर आणि सर्व परिसरामध्ये खूप सारा पर्जन्य व्हावा म्हणून श्री दत्त गुरुचरणी आज अभिषेक घातलेला आहे। तर श्याम दंडगे यांनी देवास गुरुप्रभूस अभिवादन करून साकडं घातलं आणि ईश्वरपूरमध्ये भरपूर आणि मोठा पाऊस पडू दे अशी देवापुढं प्रार्थना केली। तरी आमची पण अशीच इच्छा आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि सर्वांना आनंद मिळू दे आणि सर्वांना सौख्य मिळू दे हीच आम्ही आज ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे।